ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. अर्जुनाच्या शंकेला श्रीकृष्णाचे उत्तर. भाग 3. ओव्या आहे 349 ते 354 आणि गीतेचा श्लोक आहे 17. भगवंतांनी मागच्या श्लोकात योगाभ्यासास कोण अधिकारी नाहीत ते सांगितले. आता ते योगाभ्यासास कोण अधिकारी आहेत ते सांगणार आहेत. श्लोक 17. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ज्याचे खाणे व हिंडणे नियमित आहे, जो सर्व कार्यामध्ये परिमित काम करतो, ज्याची निद्रा व जागर परिमित आहे, त्याला संसाररूपी दुःखाचा नाश करणारा हा योग साध्य होतो. आहार तरी सेविजे, परी युक्तीचेनी मापे मविजे, क्रिया जाता आचरिजे तयाची स्थिती. अन्न तर सेवन करावे, परंतु नियमाने मोजलेले असावे. त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात. मितला बोली बोलीजे, मितलिया पाऊली चालीजे, निद्रे हे मानू दिजे अवसरे एके. मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावे व कोणा एका योग्य वेळेला झोपेलाही मान द्यावा. जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले, येतुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. जागावायचे झाले तरी तेही परिमितच असावे. एवढ्याने अनायासे कफ वातादी सर्व धातूंची समता राहील. ऐसे युक्तीचेनी हाते, जे इंद्रिया गोपीचे भाते, तरी संतोषासी वाढते मनची करी. अशा रीतीने नियमितपणाच्या द्वाराने विषय दिले असता मनच संतोषाला वाढवते. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत आत सुख वाढे, तेथे सहजाची योगू घडे नाभ्यासिता. मग बाह्येंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि अंतःकरणामध्ये सुख वाढते. अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहजच होतो. जैसे भाग्याची या भडसे, उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी ज्यात आपैसे घर रिघे. ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला की उद्योगाच्या निमित्ताने सर्व ऐश्वर्य आपोआप घरी चालत येतात. भगवंतांनी 10 ते 15 या श्लोकात योग साधनेची रूपरेखा ती कशी करायची याचे विवेचन केले होते. नंतर 16व्या श्लोकात त्यांनी योग कोणाला साध्य होत नाही ते सांगितले. तर आता 17व्या श्लोकात योगाचा अधिकारी कोण आहे ते सांगत आहेत. भगवंत सांगतात की ज्याचे आहार विहार परिमित आहेत, ज्याची झोप व जागृती परिमित आहे, तसेच इतर सर्वही कर्मे जो यथायोग्य रीतीने आचरतो, त्याला योग साध्य होऊन संसार रूपी दुःखाचा नाश करणारा ठरतो. योगाभ्यासासाठी अति सर्वत्र वर्जयेत हे सूत्र अंमलात आणायला हवे असे भगवंतांचे म्हणणे आहे. योग मार्ग हा अवघड मार्ग आहे अशी सर्वसाधारणपणे समजूत असते. पतंजलींनी इंद्रियांचे व मनाचे नियमन करण्यासाठी जे यमनियम सांगितलेले आहेत ते साधकाला सुरुवातीला फारच जाचक वाटतात. अर्जुनाला सुद्धा ही शंका आली होती. आपल्या ठिकाणी योग मार्गाचे आचरण करण्याची योग्यता आहे का असे त्याने श्रीकृष्णांना विचारले होते. तेव्हा ज्ञानदेवांच्या भगवंतांनी सांगितले होते की नावेक विरक्तू जाहला देह धर्मी नियतू तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारीय. थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरलेल्या आहेत तोच या कामी योग्य नाही का असे त्याला विचारून ज्ञानदेवांनी या आक्षेपाचे निराकरण केले होते व सर्वसामान्यांनाही थोडीशी विरक्ती निर्माण झालेल्यांना इंद्रिय विमुख होण्याचा प्रयत्न करणाऱ्याला योग साधू शकतो असे आश्वासन दिलेले आहे. ज्ञानदेवांनी योग साधना साधण्यास एक सोपी युक्ती सांगितली आहे. त्यामुळे सहजच योगाभ्यास घडतो व योग्यता पात्रता इत्यादी भ्रमातून बाहेर पडल्यामुळे त्याचा योगमार्ग सुगम होतो. ज्ञानदेव सांगतात की अन्न सेवन करावे, बोलणे चालणे झोपणे जागणे या सर्व क्रिया कराव्या, पण हे सर्व मितले असावे म्हणजे मोजकेच असावे. कारण हट्टाने सर्व देहधर्मांचा निरोध एक वेळ जरी साध्य झाला तरी देह व मन त्या भोगासाठी तडफडत राहतील. त्यापेक्षा देहाला भोग द्यावेत पण मोजकेच द्यावेत, ज्या योगे त्याची तडफड होणार नाही.
याचा फायदा काय होईल ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की येतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखी. यामुळे धातू साम्य राहील. आयुर्वेदाच्या मताप्रमाणे कफ, पित्त व वात हे शरीरातील 3 धातू जोपर्यंत साम्यावस्थेत असतात तोपर्यंत कोणताही रोग उद्भवत नाही. हे धातू साम्य बिघडले की शरीरात रोग निर्माण होतो आणि योग साधने करता तर स्वस्थ निरोगी शरीर आवश्यक आहे. ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया वोपीचे माते तै संतोषासी वाढते मनची करी. योग्य प्रमाणात इंद्रियांना विषय देत गेले की मनात संतोष वाढतो, मनात सुख वाढत जाते व योगाभ्यासकास साधन कष्टप्रद न वाटता सुखप्रदच वाटू लागते. भगवंतांनी योगो भवती दुःख हा म्हणजे योग दुःखनाशास कारणीभूत होतो असे म्हटले आहे. ज्ञानदेवांनी मनात संतोष वाढतो असे रूपांतर केलेले आहे. मन संतुष्ट असेल तर कोणतेही दुःख त्याच्यावर परिणाम करू शकणार नाही. नियमित आहारा विहाराचा योग साधन सफळ होण्यात किती वाटा आहे हे त्यांनी एक उदाहरण देऊन स्पष्ट केलेले आहे. मनुष्य ऐश्वर्य प्राप्त करून घेताना नाना उद्योग करत असतो, पण त्यात जेव्हा दैवयोगाने यश येते तेव्हाच ऐश्वर्य प्राप्ती होते. या ऐश्वर्य प्राप्तीत जेवढा दैवाचा सहभाग आहे तेवढाच महत्वाचा सहभाग योग साधन सफळ होण्यात नियमित आहार विहाराचा आहे. ज्ञानदेव भगवंतांच्या मनातील भाव गाहिक श्रोत्यांच्या पुढ्यात उलगडून दाखवत आहेत. परमार्थ हा सर्वसामान्य लोकांना आचरता आला पाहिजे या दृष्टीने ते दिग्दर्शन करतात. सामान्य मनुष्यास संसार पूर्णपणे सोडून देणे शक्य नसते. देहधारेला सर्व आवश्यक कर्मे करावीच लागतात. तेव्हा सर्व कर्मे करत असतानाच योग मार्गाची वाटचाल कशी करता येईल ते भगवंतांच्या मुखाने ज्ञानदेव सांगतात. अव्यक्तोपासनेचा योगमार्ग ज्यात काही कष्ट नाहीत असा हा पंथराज ज्ञानदेवांनी श्रीकृष्णाचे मनोगत म्हणून प्रकट केलेला आहे. सद्गुरु कृपा, ईश्वर प्रणिधान व अनन्य शरणता ही यातील त्रिसूत्री आहे. सद्गुरु कृपेने ज्ञानफळ लाभते. या मार्गात कर्म, भक्ती व ज्ञान यांचा मनोहर संगम झालेला आहे. एकूण सामान्य साधक डोळ्यासमोर ठेवून त्यांना हा पंथराज कसा साध्य होईल याचे दिग्दर्शन माऊलींनी केले आहे. सर्व प्रकारचे यमनियम साधकाला सुरुवातीला साध्य होतील असं नाही, परंतु परिमिततेच्या युक्तीने इंद्रियांना हळूहळू वश करून घेण्याचा प्रयत्न साधकाने करावा व निष्ठेने या मार्गावर चालत राहावे असा त्यांच्या उपदेशाचा भावार्थ आहे. अशा नियमिततेने केलेल्या योगाभ्यासास मोक्ष प्राप्ती हे फळ प्राप्त होते हे भगवान श्रीकृष्ण पुढे सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.